रस्ते कुठेतरी गुलाबी झालेले आहेत, मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे आणि त्यामुळे हे रस्ते गुलाबी होतात अशा प्रकारे नागरिक तिथले म्हणतात। आता आपण मला बातमी दाखवली आहे, त्याच्यातलं तथ्य मी तपासून पाहीन की कुठेही रस्ते गुलाबी झाल्याची माहिती माझ्याकडे प्राप्त नाही। अगदी खालच्या लेवलला काही पाण्यामध्ये प्रदूषण झालं आहे, त्याच्यामुळे काही केमिकल रिएक्शन आहे का हे तपासून पाहीन आणि अशी कुठेही असले तर त्याच्यावर त्वरित कारवाई करण्यात येईल। दुसरीकडे पाहिजे तर मुंबईतला जो AQI होता तो कुठेतरी कमी होताना दिसतोय, BKC मधला देखील हवा गुणवत्ता निर्देशांक कमी होतो आहे। एकूण कशा प्रकारे उपाययोजना हे सध्याला मुंबईच्या स्तरावर या उलट मी म्हणेन की ऑक्टोबर मध्ये आपला जो निर्देशांक होता, जी गुणवत्ता होती हवेची, त्याच्यापेक्षा आता आपला सुधारलेला आहे। आपले ऑरेंज झोन कमी झालेले आहेत आणि ग्रीन झोन वाढलेले आहेत, परंतु दिवाळीच्या काळामध्ये सणावाराच्या काळामध्ये हा निर्देशांक नक्कीच ढासळला होता आणि एक मला वाटतं एंड ऑफ ऑक्टोबरमध्ये थोडा पीकवर सुद्धा गेलेला होता। तर आता मात्र त्याच्यामध्ये आपल्याला चांगली परिस्थिती बघायला मिळत आहे। तुम्ही ते ट्रॅफिकिंगचं विचारणार होते ना। राज ठाकरे यांच्याकडनं मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिण्यात आलेलं आहे। मुलं गायब होत आहेत, मागील 3 ते 4 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात मुलं गायब होण्याचे प्रमाण वाढले आहे, साधारणपणे 30% त्यात वाढ झालेली आहे। अशा प्रकारे पत्र हे राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं आहे। यावर मुख्यमंत्री त्यांना पत्र लिहून उत्तर देतील। मॅम, मी ते पत्र वाचलं नाही, मी त्याच्यात काय टिप्पणी करतो। आपण महिला सशक्तीकरणाच्या गोष्टी करतो आणि दिवसेंदिवस लहान लेकरांवर जे आहे ते बलात्कार होत आहेत, काले एका चिमुकल्यावर आता महिला सशक्तीकरणाची गोष्ट आणि ह्या गोष्टी ह्या एकत्र अस्तित्वात आहेत, पण ह्याचं आपण एकीकडे हे करतोय म्हणून हे होतं किंवा असं नाही झालं पाहिजे असं नाहीये। महिलेवर अन्याय होतोय, त्याच्यावर आवाज उचलला पाहिजे, त्याच्यामध्ये कन्व्हिक्शन वाढलं पाहिजे आणि लहान मुलीवर म्हणजे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी प्रधानमंत्री झाल्यावर अल्पवयीन मुलीवरच्या अत्याचारावर देहदंडाची शिक्षा त्यांनी केलेली आहे। तर त्यामुळे अशा ठिकाणी शिक्षा झाली पाहिजे, अशी शिक्षा झाली पाहिजे की बाकी लोकांनी अशा गोष्टी करण्यासाठी बिलकुल विचार केला नाही पाहिजे। परंतु मनोवृत्ती लोकांची अशी विकृत होत चाललेली आहे, याचा शिकार मेजॉरिटी महिलांना पडावं लागतं। हे खरंच दुर्दैवी आहे, पण मला विश्वास आहे की गृह मंत्रालय, मुख्यमंत्री महोदय याच्यामध्ये जातीने लक्ष घालून कन्व्हिक्शन रेट वाढवण्याकडे आणि असे गुन्हे नाही व्हावे, एक धाक निर्माण व्हावा याच्याकडे चांगली पावलं उचलत आहे। थँक्यू व्हेरी मच। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।